जयसिंगपुराची जिथं आमची गाडी आहे तिथंच आम्हाला पुनर्वसन करून मिळालं तर चांगली गोष्ट आहे. कारण आम्हाला 2 दिवस काढा म्हणून सांगितली, न नोटीस देता आमची गाडी काढायला लावलीत. नोटीस देऊन आम्हाला काढायला लावली असती तर आम्ही विचार केला असता. आम्हाला फक्त 2 दिवस कार्यक्रम आहे म्हणून गाड्या काढायला लावलीत. त्याबद्दल आम्हाला पर्याय मार्ग म्हणून दुसरी जागा द्या, नाहीतर हाय त्या ठिकाणी पुनर्वसन करून द्या. कुणाकडे मागणी करता तुम्ही? नगरपालिकेकडे आम्ही मागणी केली आहे. बरं, आता नगरपालिकेचे इथं अधिकारी उपस्थित आहेत, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? तिने म्हटलं उद्या 11ला मीटिंगला बसूया, यावर मार्ग काढूया. कोणासोबत मीटिंग लावणार? आपले मुल्ला साहेब आहेत, मुल्ला साहेब म्हटल्यात मीटिंगला बसूया, शिव मॅडम संघ बसूया म्हटल्यात. तिने त्यांचं म्हणणं काय आहे की नगराध्यक्षनं सगळं क्रांती चौकातलं अतिक्रमण काढायला लावल्यात. त्यांचं म्हणणं आहे, मुल्ला साहेबांनी मगाशी म्हटले की नगराध्यक्षांनी जेवढं अतिक्रमण फॅन चौकातलं काढा म्हणून असे बोलले. या ठिकाणी नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा अधिकारी तर उपस्थित आहेत. तुमचे इथं हातगाडी लावण्यासाठी तुम्ही इथं आता सगळे उपस्थित झाला आहे, बरोबर? तुमच्या नगरपालिकेच्या ह्या अधिकाऱ्यासोबत तुमची काय चर्चा झाली आणि उद्या जी बैठक बोलवली त्यामध्ये कोणासोबत बैठक लावलेली आहे? मुख्याधिकाऱ्यांनी उद्या आम्हाला बोलवलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. मुख्याधिकारी चर्चा करणार आहोत. कोल्हापुरात जे अतिक्रमण काढलेलं आहे, ज्याचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे, ज्याचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे ते सोडून त्यांनी बाकीचं अतिक्रमण काढलेलं आहे. फक्त जयसिंगपुरामध्ये सरसकटी अतिक्रमण काढत आहेत, हे चुकीचं आहे. हे आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. 1970 साली जेव्हा इथं शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा पुतळा जयसिंग महाराजांचा पुतळा बसवला, त्यावेळेला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या लाईनला असणारे 9 खोक्यांचं पुनर्वसन 10व्या गल्लीमध्ये केलेलं आहे. त्या 10 खोकं वाढलेलं नाही. त्यानंतर 2004 त्या पुतळा बसला 2074 साली. 2004 30 वर्षांनी 2004 साली तत्कालीन मुख्याधिकारी IAS अधिकारी श्रीकर परदेशी साहेबांनी या आमलेटच्या गाड्यांचं दूध गाड्यांचं इथं पुनर्वसन केलेलं आहे. आता सुशोभीकरणासाठी 2 दिवस गाडे बंद ठेवा म्हणून आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवलेले आहेत. पण आज येऊन ते परत गाडे काढा, अतिक्रमण काढा असं आम्हाला ते सांगत आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज गाडा इथं काढत आहोत. उद्या जर यातनं सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही कोकी हातगाडीद्वारे संघटना तीव्र आंदोलन करू. उद्या होणारी बैठक कोणासोबत लावण्यात आलेली आहे? मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी सीओना फोन केलेला होता. सीओनी फोन करून पुन्हा सांगितलं मीटिंग लावलेली आपल्याला माहिती आहे, याचं उत्तर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी देतील. आम्हाला उद्या नगरपालिका 11 वाजता बोलवलेलं आहे. उद्याच्या बैठकीत तुमच्या मागण्या काय असणार आहेत? आमच्या मागण्या योग्य जागी पुनर्वसन करावं. व्यवसाय आहे इथं आम्हाला फक्त संध्याकाळी आमचा व्यवसाय असतोय, दिवसभर आमचा व्यवसाय नसतोय. वाटलं तर 1 तास लेट येतो, 5 येतो, 6:30 वाजता येतो. आम्ही 11 वाजता आमचा व्यवसाय करतो. आमच्या हातावरची पोट आहेत. आणि जसं याच्या आधीच आम्हाला प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे तसं आताच्या प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील संपूर्ण पथविक्रेत्यासाठी पथविक्रेता समिती स्थापन केलेली आहे. संपूर्ण भारतात पथविक्रेता समितीची निवडणूक झालेली आहे, गॅजेट प्रसिद्ध झालेलं आहे. पण जयसिंगपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात पथविक्रेता समितीची एकही मीटिंग लावलेली नाही. आता जे अतिक्रमण काढण्याचं मोहीम चालू आहे त्यात पथविक्रेता समितीला त्यांनी विश्वासातच घेतलेलं नाही. हाही माझा आरोप आहे पथविक्रेता समिती सदस्य म्हणून. उद्याच्या बैठकीत तुमचा जर तोडगा नाही निघाला तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही सर्व खोके हातगाडीवर मिळून निर्णय घेऊ. काय आंदोलन करायचं, कशाचं आंदोलन करायचं, जयसिंगपूर वासियांना माहिती आहे. आमच्या हातावरची पोट आहे आणि जयसिंगपूर वासियांच्या आशीर्वादाने आम्ही आंदोलन करणार आहोत.